कोरोना महामारीमध्ये कोरोनाग्रस्तांना 10 फुटावरून बोलल्या जात होते. कोरोना बाधित वडिलांच्या प्रेताला मुलगा हात लावत नव्हता ना मुलाच्या प्रेताला वडील हात लावू शकत होते. अशा काळात 100 अंत्यविधी करणारा एकमेव रुग्णसेवक म्हणजे रमेश देशमुख. श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांचा 15 ऑगस्ट रोजी उत्कृष्ट जिल्हा आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख हे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. तालुक्यातील कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सदैव तत्पर असतात. कारंजा तालुक्यात समृद्धी महामार्गावरील अपघात असो किंवा तालुक्यातील कोणत्याही प्रकारच्या रुग्णांची मदत असो, प्रत्येकाला आपली रुग्णसेवा देण्यासाठी तत्पर असणारे रमेश देशमुख यांना हा पुरस्कार मिळणे म्हणजे खऱ्या अर्थाने समाजसेवा करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान. रुग्णसेवक रमेश देशमुख यांच्या कार्याची दखल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत व जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी घेतली व त्यांना जिल्हा विशेष आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक म्हणून गौरविण्यात आले. यावेळी वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस, पोलीस अधीक्षक अनुष तारे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन रमेश देशमुख यांचा गौरव करण्यात आला. रमेश देशमुख हे अनेक वर्षापासून श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अनेक अपघातग्रस्तांना मदत करीत असतात. विशेषतः स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर खूप अपघात होत असतात. त्या अपघातग्रस्तांसाठी नेहमी ते तत्पर असतात व सामाजिक कार्यात देखील ते अग्रेसर असतात. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन जिल्हा वाशिम आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांनी विशेष आपत्ती व्यवस्थापन या जिल्हा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. हा श्री गुरु महाराजांच्या चरणी अर्पण करून या पुरस्काराचे श्रेय आई वडील यांना देत असल्याचे पुरस्कार प्राप्त रमेश देशमुख यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, वाशिम.